आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानही. ज्ञानेश्वरी संपूर्ण सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराजवळ केलेली जी प्रार्थना ते हे पसायदान. ही एक वैश्विक प्रार्थना असून तिच्याबाबत व्यक्ती, धर्म, जात, वय, लिंग यापैकी कोणतीही गोष्ट बंधनकारक नसून ती साऱ्या जगातील विश्वातील लोकांसाठी आहे. नमस्कार रीडर्स अँड व्ह्युअर्स, वेलकम टू माय चॅनल सेकंड स्माइल बुक समरी. मी आहे आदिती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या पसायदान या वैश्विक प्रार्थनेचा अर्थ. हा लेख आपण जाणून घेत आहोत भारताचार्य सु. ग. शेवडे यांची गाजलेली प्रवचनमाला त्यांच्याच शब्दात त्यांच्या पसायदान या ग्रंथातून. त्याआधी प्रथम आपण जाणून घेऊया प्राध्यापक सु. ग. शेवडे यांचा थोडक्यात परिचय. भारताचार्य प्राध्यापक सुरेश गजानन शेवडे यांचे संक्षिप्त नाव आहे, जे एक प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार होते आणि आता वयाच्या 89व्या वर्षी संतपदी विराजमान झाले आहेत. त्यांचे पुत्र डॉक्टर सच्चिदानंद शेवडे हे एक प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते आहेत. भारताचार्य प्राध्यापक सु. ग. शेवडे हे एक प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार होते, ज्यांनी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. ते 11 जून 2024 रोजी संतपदी विराजमान झाले आणि सध्या सनातन संस्थेच्या रामनाथी गोवा येथील आश्रमात राहतात. त्यांनी भारतभर आणि परदेशात अनेक व्याख्याने दिली आहेत. पसायदान या ग्रंथामध्ये लेखकांनी आपल्याला इतक्या सहज सुंदर पद्धतीने पसायदानाचा अर्थ समजावून सांगितला आहे. पण वाचक हो, त्याआधी एक विनंती, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा आणि सरते शेवटी बेल आयकॉन दाबून कमेंट करायला विसरू नका. तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता विश्वात्मके देवी. पहिला शब्द आहे तो आता. आता म्हणजे काय? संस्कृतमध्ये एखादा ग्रंथ जेव्हा सुरू होतो तेव्हा तो अथ या शब्दाने सुरू होतो. या संस्कृतातल्या अथ शब्दापासून मराठीत आता शब्द आला असे म्हणतात. लेखक हे उदाहरणासहित असे सांगतात की काही लोकांची गाणी वगैरे झाल्यानंतर जर कुणी सांगितलं की आता आशा भोसले यांचे गायन होणार आहे, तर याचाच अर्थ असा की आता म्हणणार आहेत म्हणजे आधी काहीतरी कार्यक्रम होऊन गेलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा आता विश्वात्मके देवी म्हणतात तेव्हा आधी काय झालेले आहे? अहो, काय नाही झालं. संबंध ज्ञानेश्वरी झाली. भगवद्गीतेचं संपूर्ण विवेचन झालंय. संबंध ग्रंथ माऊलीने सांगितलाय. पिंजून पिंजून एकेका शब्दाचे विवेचन करताना माऊलीने विचारांचा पाऊस पाडलाय आणि आपल्यासमोर संबंध भगवद्गीता स्पष्ट करून सांगितली आहे. त्या भगवद्गीतेत जे 700 श्लोकात सांगितले त्यावर माऊलीने 9000 ओव्या लिहिल्या, म्हणजे सरासरी दर श्लोकाला सुमारे 12 ओव्या लिहिल्या आहेत. काही ठिकाणी एकेका श्लोकावर 100 ओव्या लिहिण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, तर काही ठिकाणी 2-3 श्लोक सुद्धा एकाच ओवीत घेतले आहेत. हे त्यांच्या लिखाणाचे कसब आहे, कौशल्य आहे. आता म्हणजे ही जी ज्ञानेश्वरी मी तुम्हाला सांगितली ती सांगून झाल्यावर आता देवाला उद्देशून ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत. ज्ञानेश्वरी संपूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराजवळ केलेली जी प्रार्थना ते हे पसायदान. पुढे माऊली लिहितात, येणे वाग्यज्ञे तोषावे. आता इथे लेखक असे म्हणतात, तोषावे, यावे, उठावे, बसावे, जावे याला विध्यर्थ म्हणतात. संस्कृत प्रमाणेच मराठीतही हा विध्यर्थ आहे, आज्ञार्थ नाही. इथे प्रसन्न व्हा असं नाही म्हटलेलं, नाहीतर ते उद्धटपणाचं बोलणं होईल. हे सगळं मी केलंय, आता माझ्यावर प्रसन्न व्हा असं नाही म्हणत माऊली. माऊलीने म्हटलं आहे आता विश्वात्मके देवी. यातला हा जो विश्वात्मक शब्द आहे तो देव विश्वात्मकच आहे असं मला वाटतं. आता विश्वात्मके देवी. कोणत्या देवाला माऊली प्रार्थना करते आहे? कोणत्या देवाला उद्देशून हा ग्रंथ सुरू आहे? ग्रंथाला आरंभ करताना कोणत्या देवाला नमस्कार केला? ज्ञानेश्वर महाराज कोणत्या देवाला नमन करतायत? सगळ्यांना हे माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज विठोबाचे भक्त आहेत. मग विठोबाच्या या भक्ताने ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं म्हणतात. ओम नमोजी कोणाला म्हटलं? नमस्कार कोणाला केला? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. जगाचा जो ऐसा धनी कवन तो, जो कोणी तो आहे तो ओम नमोजी आद्या. आद्य म्हणजे पहिला, आरंभाचा म्हणजे अगदी सुरुवातीचा. जगताचा आरंभ करणारा कोण? या जगताची सुरुवात कोणापासून झाली?
या विश्वामध्ये आरंभ झाला असं म्हणावं असं कोण आहे? पांडुरंगच पहिला म्हणावा का? अडचण काही नाही त्यात. पांडुरंग हा परमात्मा आहे, पण पांडुरंग हे सगुण रूप आहे. परमात्मा सगुण नाहीये, तो निर्गुण निराकार आहे. तो नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, निर्गुण, निराकार असा आहे. तो परमात्मा या विश्वाचा उत्पादनकर्ता, संचालक, सर्व काही आहे. पण अगदी आरंभाचा कोण? जगाचा आद्य असा जो परमात्मा, तो कसा निर्माण झाला? कारण तो पहिला म्हटला, त्याच्या आधी कुणीच नाही. मग तो कसा निर्माण झाला अशी शंका आहे. तो अनादी आहे. अनादी म्हणजे ज्याचा आरंभ नाही. पण म्हणाले, आम्हाला तर्काने पटत नाही. जे आहे असं आपण म्हणतो ते कधीतरी सुरू झालं, आणि जे कधीतरी सुरू झालं ते त्याच्या आधी नव्हतं. आपण आपली जन्मतारीख सांगतो, म्हणजे आपण जन्माला आलो, म्हणजेच त्याच्या आधी आपण नव्हतो. पण मग माझ्या आधी माझे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील. पण अगदी पहिला कोण? आपल्या घराण्यातला नव्हे, मनुष्यातला अगदी पहिला कोण? जो कोणी असेल तो तरी अगदी पहिला का? त्याचा पिता कोणीतरी असेल तेव्हाच तो झाला ना. म्हणजे जो पहिला म्हणून तुम्ही म्हणता तोही पहिला असू शकत नाही. मग परमेश्वर अनादी कसा, अशी एक शंका विचारली जाते. ज्या गोष्टीला आरंभच नाही असं या जगात काहीतरी आहे का, असं कुणी विचारेल तर एक लक्षात घेतले पाहिजे की या जगामध्ये असणाऱ्या जड पदार्थांना कधीतरी उगम आहे, हे निश्चित. माती आहे, दगड आहेत, धोंडे आहेत, ही पृथ्वी आहे, तिचा कधीतरी आरंभ आहे. पृथ्वी कशी उत्पन्न झाली याला काही शास्त्रीय उत्तर आहे. तात्पर्य जे आहे त्याला उत्पत्ती आहे. व्युत्पत्ती जो बुभुवो भूतानि जगेरे. बुभुवो भूतानि जज्ञिरे. पहा, हा श्लोक किती अवघड वाटतो, पण लेखकाने किती सोप्या पद्धतीत सांगितलं आहे. ही पंचमहाभूते आहेत. ही सर्व पंचमहाभूते एकापासून एक झाली. सगळ्यात पहिलं आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी. आधुनिक विज्ञानानुसार पाहिलं तर हे बरोबर जुळतं. पण आकाश कसं उत्पन्न झालं? या पंचमहाभूतात भूत म्हणजे उत्पन्न झालेलं. ईश्वराने जगात जे उत्पन्न केलं ते उत्पन्न करण्याचा विचार ज्या क्षणी त्याच्या मनात आला, त्याच्या अंतःकरणातला विचार हे सुद्धा पटविण्यासाठी वापरायचे शब्द आहेत. कारण अंतःकरण म्हटलं की पंचायतच आली हो. अंतःकरण म्हणजे मन, मन म्हणजे देहात आलं, देह म्हणजे जड. परमेश्वर निर्गुण निराकार, त्याला अंतःकरण आहे का, अशी शंका कुणी विचारेल. त्याचं ते उत्तर आहे. ते आपण आपल्याला समजवण्यासाठी बोलतो. पण जो तो जगनियंता परमात्मा आहे त्याला निश्चितपणे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. ती जी चैतन्य स्वरूपात असलेली अंतःकरण संतुष्ट साधनं आहेत ती चैतन्यमय आहेत, बाकीची जड आहेत. आपण ज्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतो ती नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ ही जड आहेत. कर्मेंद्रिय सुद्धा जड आहेत. करण म्हणजे साधन, अंतः म्हणजे आतली, म्हणून अंतर्गत असलेली साधनं ती अंतःकरण. ही अंतःकरण साधने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार चैतन्य स्वरूप आहेत. परमेश्वर चैतन्य स्वरूपच आहे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतःकरण असण्याला प्रत्यवाय नाही. भगवंताच्या मनात ही पहिली प्रेरणा उत्पन्न झाली की आपण विश्व उत्पन्न करावं, आणि आकाश स्वरूपात तो उत्पन्न झाला. खरं सांगायचं म्हणजे परमेश्वराने विश्व उत्पन्न केलं असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी एक वैचारिक प्रश्न उद्भवतो. तो असा, आपण म्हणतो देवाने जग उत्पन्न केलं. आपण असंही म्हणतो की नाही की जगात जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देव आहे. परमेश्वर या जगात आहे आणि जग परमेश्वराने उत्पन्न केलं. ही वाक्य आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपल्या मनातही येत नाही की आपण परस्पर विरुद्ध बोलतो आहोत. आपण म्हणतो की परमेश्वरानं जग उत्पन्न केलं आणि मग म्हणतो की त्या जगात परमेश्वर आहे. आता हा माझ्या समोर चौरंग आहे, हा लाकडाचा आहे. हा चौरंग सुताराने उत्पन्न केला आहे. सुतार हा या चौरंगाचा निर्माता आहे. तो त्यात आहे का? आईने स्वयंपाक छान केला. स्वयंपाकात आई आहे का? जो जे निर्माण करतो तो त्यात नसतोच मुळी. म्हणून परमेश्वराने जर विश्व निर्माण केलं असेल तर तो त्यात नाहीच मुळी असं सिद्ध होतं. तुम्ही म्हणाल, असले नास्तिकतेचे विचार ऐकायला आलो आहोत का आम्ही प्रवचनाला? मंडळी, नास्तिक विचार नाही हा. परमेश्वरानं विश्व निर्माण केलं हा प्रायमरी विचार आहे वेदांतातला. वेदांतातला अतिआरंभाचा धडा आहे
हा की देवानं जग उत्पन्न केलं. सामान्य बुद्धीच्या सामान्य माणसांना परमेश्वराविषयी भक्ती उत्पन्न व्हावी म्हणून साधू संतांनी सांगितलेलं हे सोपं बोलणं आहे. जसं पहिल्यांदा आपण मुलाला श्री किंवा ग शिकवतो तेव्हा पाठीवर मोठं अक्षर काढून शिकवतो. त्याला काही आपण बारीक वर्तमानपत्रातलं अक्षर वाचायला देत नाही, मोठं अक्षर लिहून देतो. फ्रॉम नोन टू अननोन असा अध्यापनशास्त्राचा नियम आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पण ज्ञात काय आहे? विश्व ज्ञात आहे. पण ते कसं उत्पन्न झालं? बाबा रे, देवानं उत्पन्न केलं. तेव्हा देव हा जगताचा निर्माता आणि जग त्याने उत्पन्न केलं. मग तुम्ही म्हणाल हे खोटं आहे का? खोटं नाही आहे, पण ते एलिमेंटरी नॉलेज आहे. इथून पुढे जायचंय. कसं उत्पन्न केलं? देवाने काय केलं? पंचमहाभूत उत्पन्न केली. मग काय केलं? ती पंचमहाभूत घेऊन तो बसला का? सगळे नटबोल्ट जोडत बसला का? फिटिंग करत बसला का? खिळे घेऊन ठोकत बसला का? काय केलं त्यानं? मग म्हणाले असं जर केलं असेल तर देवाला सुद्धा केवढा स्टॉक लागला. एकट्यानं एवढं सर्व प्रचंड विश्व चालवायचं कसं? कितीतरी व्यवस्था लागेल. तसं नाहीये. ईश्वराने विश्व निर्माण केलं म्हटलं तर विश्वात ईश्वर नाही हे सिद्ध होतं. तसं विश्वात ईश्वर आहे म्हटलं तर ईश्वराने विश्व निर्माण केलं नाही असं म्हणावं लागेल. हा प्रश्न कुठे उत्पन्न होतोय? वेदांत शास्त्रात जगद्गुरू शंकराचार्य एक विचार मांडतात. कोहम. ते म्हणतात मी कोण आहे? हे जग कसं उत्पन्न झालंय? याचा करता कोण आहे? आणि या जगताचं उपादान कारण काय आहे? याचा विचार कर. काहीतरी फालतू काय करतोयस रे? म्हणाले. सारखा विचार करतोय. कशाचा विचार करतोयस? तेच म्हणाला. लक्षात नाही. काही वेळा आपण सकाळी अगदी हसत उठतो. कुणीतरी विचारतं हसताय का? म्हटलं खूप सुंदर स्वप्न पडलं. काय पडलं स्वप्न? आता विसरतो. उठल्यावर स्वप्न विसरायला होतं. विचार कसला करतोयस? आचार्य सांगतात विचार विचार म्हणतात ते याला या पद्धतीने विचार कर. जगाचा उपादान कारण काय आहे? पहा, उपादान कारण असा खास शब्द त्यांनी वापरलाय. जशी ज्ञानबाची मेघ म्हणतात ना, तशी आचार्यांनी मारलेली मेघ आहे. या जगाचे उपादान काय आहे याचा विचार कर. म्हणाले उपादान कारण म्हणजे काय? या वेदांतातला सुरुवातीचा धडा आहे. त्यात काही कठीण नाही. कुठल्याही गोष्टीला दोन कारणे आहेत, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. मगाशी लेखकांनी एक उदाहरण दिलं चौरंगाचे. हा चौरंग जो आहे त्याला लाकूड लागतं. एका गृहस्थानं विचार केला माझ्याकडे भरपूर फळे आहेत, त्याचं फर्निचर करावं. काय करणार आहेस? म्हटलं तर एक वॉल युनिट करायचं आहे, 1-2 टेबल करायची आहे, एक डायनिंग टेबल करायचं आहे. आपल्याकडे भरपूर फळे आहेत. मी आपली वाट पाहतोय. म्हटलं कशाची? या फळ्यांचं फर्निचर बनेल याची. फळ्यांचं टेबल होईल का? टेबल फळ्यांपासून झाले. पण असं होईल का की फळी आपोआप टेबल झाली? टीव्हीवरच्या चित्रात आपल्याला दिसतं बरं का? एका चित्राचं दुसरं चित्र झालं. परंतु प्रत्यक्षात असं होईल का? फळीपासून आपोआप टेबल होईल का? नाही होणार. मग कोण लागतं? सुतार लागतो. सुताराशिवाय चौरंग होणार नाही. म्हणजे फळ्याही पाहिजेत आणि सुतारही पाहिजे. मग या जगाचं निमित्त कारण कोण आहे? असं नाही विचारलं. विचार करा. हे सांगताना शंकराचार्य म्हणतात या जगाचं उपादान कारण काय आहे? कशाचं बनलं हे जग? फार कशाला? आपण या घरात राहतो ते कशापासून बनलं? सिमेंट, दगड, धोंडे, विटा, मातीचं बनलंय. लाकूड लोखंडाचं बनलंय. या सर्व गोष्टींच्या दृष्टीने पाहिल्यास पृथ्वी हे तत्व दिसून येतं. पण नुसती पृथ्वी नाही, पाणी सुद्धा लागतं. थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतांपासून विश्व बनलं. मग जर हे विश्व पंचमहाभूतांपासून बनले तर ते कुणी बनवलं? परमेश्वराने बनवलं. परमेश्वराने ही पंचमहाभूतं घेतली आणि त्या सुताराप्रमाणे हे साहित्य घेऊन तो ठोकत बसला का? तसं जर असेल तर ती पंचमहाभूतं त्याने आणली कुठून आणि ती कुणी बनवली आणि ती पुन्हा कशापासून बनली? कठीण आहे. त्याच्या मागे कोणतं मटेरियल आहे हो? दगडधोंड्यापासून इमारत बनली. दगडधोंडे कशाचे बनले? तसं देवानं जर विश्वनिर्मितीसाठी पंचमहाभूते वापरली तर ती कुणीतरी दुसऱ्याने बनवलेली असली पाहिजेत. परमेश्वराने विश्व बनवण्यासाठी दुसऱ्या कुणीतरी बनवलेलं साहित्य आणलं का? असं नाहीये. त्या पंचमहाभूतांपासून देवानं विश्व बनवलं असं नसून ते परमात्मा स्वतःच पंचमहाभूतात्मक विश्व झाला. आणि म्हणून जगाचं उपादान कारण काय? परमेश्वरच. आणि निमित्त कारण काय?
परमेश्वरच देवच जगाचा निर्माताही आहे आणि जगात सर्वत्र भरलेला आहे हेच खरं. जगात त्याच्याशिवाय काहीच नाही. म्हणून तत्वज्ञानानुसार जगात सर्वत्र परमेश्वर आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते सुरुवातीचं बोलणं आहे. एकदा एक सिद्धांत सांगायचा, तो पटवायचा आणि तसं ते नाही असं मग सांगायचं. गीतेचा 15वा अध्याय बघा. या श्लोकात विश्वाचा पसारा कसा आहे हे सांगितले आणि तिसऱ्या श्लोकात काही वेगळंच. म्हणजे हे जे आम्ही सांगितलं तसं ते नाही. याला आरंभ नाही, याला अंत नाही आणि याला अस्तित्वही नाही. आणि तरी सुद्धा हा जो अश्वत्थ आहे ज्याचं अस्तित्वच नाही पण ज्याचा भास आहे. काय हो, माऊलींनी सुंदर उदाहरण दिलं आहे. लहान मूल घाबरतं, काही वेळा आपण सुद्धा घाबरतो. एखादं मूल रडायला लागतं, हट्ट करायला लागतं. मग आई म्हणते, बाळा तो बघ बुवाजी आला, बुवाजी आला. म्हटलं की मुलं घाबरायची आणि आत्ताची मुलं बुवाजीलाच मारतात. मग त्यावेळी मूल घाबरायचं, बुवाजी आलाय बरं का. मग ते रडायचं थांबायचं आणि घाबरून येऊन आईला बिलगायचं. मग बुवाजी जवळ आलाय असं समजून आई म्हणायची, हातरे गेला गेला, हातरे करायचं. तो गेला असं आपणच म्हणायचं आणि हातरेम करून त्याला घालवायचं. मुळात तो नसायचाच मुळी, ज्याचा उद्याचा भरोसा नाही. आणि तरीही भक्कमपणाने ते आपल्या अंतःकरणात अज्ञानाने निर्माण झाले आहे. त्याला असंगरूपी शस्त्राने तोडून टाका आणि मग जिथे गेल्यावर आपल्याला परत यावे लागत नाही तेथे जावे. हे जसं त्यांनी म्हटलं तसं या ठिकाणी आपण म्हणतो देवाने जग उत्पन्न केले. होय, ही बोलण्याची भाषा आहे. तर म्हटलं तुमच्या बोलण्यात बोलणं नाही. आधी म्हणता देवाने जग उत्पन्न केलं, मग म्हणतात ते तसं नाही. म्हणजे काय? आता याला एक उदाहरण देतो. एक जण एक नाटक पाहून आला, एकच प्याला आणि गंधर्वांची भूमिका पाहून त्याला कौतुक वाटलं. घरी आल्यावर म्हणाला, हा हा, काय सिंधूचं काम झालंय. गंधर्वांनी ती सिंधू अशी सुंदर उभी केली. सिंधू कोणी उभी केली? गंधर्वांनी. मग तिला उभी करून गंधर्व कोठे आडवे झाले? गंधर्वांनी सिंधू उभी केली असं म्हटलं. मग गंधर्व कोठे गेले? म्हणजे गंधर्व स्वतःच सिंधूच्या रूपात रंगले. ते पात्र त्यांनी उभे केले म्हणजे काय? ते स्वतः सिंधू झाले. तसं परमेश्वराने इतकं सुंदर विश्व निर्माण केले. तो परमात्मा विश्व बनला. एकोहम बहुश्याम. आणि म्हणून वेदांत तत्वज्ञान सांगतं की या विश्वामध्ये त्या परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही. म्हणून हे सारं दिसणारं विश्व म्हणजे परमात्माच आहे. म्हणून माऊली जेव्हा आरंभ करतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं म्हणतात आणि ज्यावेळी समारोप करतात त्यावेळी आता विश्वात्मके देवे असं म्हणतात. मग विश्वात्मक देव याचा अर्थ काय? आत्मानं विश्वम करोती इति विश्वात्मकम. स्वतःलाच ज्यानं विश्व बनवलं असा तो विश्वात्मक विश्वरूप. परमेश्वर हे विश्वात दिसणारं व्यक्तरूप आहे. किंबहुना परमेश्वराला जर कुठे बघायचं असेल तर देवळात जाऊन बघायची गरज काय? मूर्तीकडे बघण्याची गरज काय? कुठे साधू संतांकडे जाऊन पाहण्याची गरज काय? किंवा तीर्थयात्रेला जाऊन शोधायची गरज नाही. किंबहुना तो विश्वात्मक असल्यामुळे जिकडे पाहाल तिकडे केवळ तोच आहे, दुसरं काहीच नाही. त्यामुळे कुठे जाण्याची गरज नाही. पण ते बघण्याची आम्हाला कुवत नसल्यामुळे आम्ही दुसरीकडे हुडकत बसतो. विष्णू सहस्त्रनाम म्हणून जे स्तोत्र आहे ना, ते व्यासांनी महाभारतात भीष्मांच्या मुखात घातलेलं व स्वतः रचलेलं आहे. त्या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रात विष्णूची 1000 नावं आहेत. विष्णूच्या 1000 नावातलं पहिलं विश्व आणि दुसरं आहे विष्णू. ज्यांना विश्वात देव दिसत नाही त्यांनी विष्णूत बघावं. विश्वात सर्वत्र चराचरात डोळे उघडे ठेवून पाहिलं तर खरंच दिसतं. तो परमेश्वर दाखवा म्हणणाऱ्याला दाखवणं कठीण आहे. बघणं हे त्याचं काम आहे. तुम्ही त्याला दाखविण्याचा कसा प्रयत्न करू शकता? परमेश्वर सगुण आहे की निर्गुण आहे? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, काही असो. बघायचं ठरवलं तर या विश्वात परमेश्वर निश्चित दिसतो आणि जर तुम्हाला तो बघायचा असेल तर कुणीतरी दाखवण्यापेक्षा तुम्हीच तो बघितला पाहिजे. तो स्वयंवेद्य आहे. गुळ कसा लागतो हो असं एकानं विचारलं. सांगणारा सुद्धा गुळाची चव जाणणारा होता. असं नव्हे, सगळ्यांना कुठे गुळाची चव असते. तेव्हा त्याला सांगितलं की गुळ गोड असतो. गोड म्हणजे कसा? आता कसं सांगणार हो? गोड म्हणजे साखरेसारखा. साखर ही गोड असते, गुळ ही गोड असतो. मग परत खुलासा केला, साखरेला गोडी असते, गुळाला गोडवा असतो असं सांगितलं. पण या शब्दाने गुळाची चव कशी कळणार? त्याला कळावं हा हेतू पुरा नाही. मग त्यानं जर विचारलं गुळ कसा असतो
तर त्याला तुम्ही कसं उत्तर देऊ शकाल? त्यासाठी सोपा मार्ग एवढाच की त्याच्या तोंडात गुळाचा एवढासा तुकडा ठेवणं आणि तो खाल्ल्यानंतर आता सांग बघू गुळ कसा असतो? आता कळलं गोड आहे, पण मग आता तू सांग ना गोड म्हणजे कसा? तर तोही म्हणेल मला कळलं पण सांगता येत नाही. जे कळतं ते सांगता येणं हे सगळ्यांना साधतंच असं नाही आणि ज्याला सांगता येतं त्याला कळेलच असं नाही. ती पुन्हा एक गंमतच आहे. कळणं ही अगदी वेगळी गोष्ट हो. कळणं, अनुभवणं आणि आत्मानंदात मग्न असणं ही वेगळी गोष्ट आहे. तेव्हा तो परमेश्वर विश्वरूपात आहे आणि बघायचं जर झालं तर तुम्ही निरीक्षण करा. मग तुम्हाला दिसेल देव निसर्गात दिसतो, प्राण्यात दिसतो, सूक्ष्म कीटकातही दिसतो. अगदी सूक्ष्म बिंदू इतका हा कीटक. त्याचं वजन किती असेल, त्याची बुद्धी कशी असेल, पण तुम्ही इकडच्या बाजूला हुश फुश केलं की तो तिकडे पळतो, तिकडे केलं तर तो इकडे पळतो. अरे त्याला किती कळतं? इतकं ज्या डोक्याला कळतं ते डोकं आहे तरी कुठे? ही विचारशक्ती आली तरी कुठून? याचा विचार करायला लागलात की इतक्या सूक्ष्म मेंदूमध्ये एवढी विचारशक्ती ठेवणारा जो त्याचा मेंदू कसा असेल, ही भगवंताची लीला बघायची दृष्टी जर तुम्हाला प्राप्त झाली ना तर तुम्हाला देव काय आहे ते कळेल. एवढ्याशा कीटकाला किती ज्ञान आहे. खरे सांगायचं म्हणजे सिनेमे बघण्यापेक्षा या सूक्ष्म कीटकातील बुद्धी बघावी, विश्वाचं निरीक्षण करावं. हे चातुर्य, ही बुद्धी, हा विचार, हे ज्ञान त्यांच्यात आलं कुठून हा प्रश्न आहे. आणि या दृष्टीने विचार करायला लागलं की या विश्वाचा निर्माता, संचलन करता आणि शेवटी संहार करता तो परमात्मा. त्याची बुद्धी काय असेल, त्याची योजकता, कल्पकता काय असेल असं वाटतं. तो जो कुणी असेल त्याला मी वंदन करतोय असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. माऊलीने हा ग्रंथ कोणाला अर्पण केलाय एवढा ग्रंथ सांगून झाला. श्रोत्यांपुढे बोलतायत. माऊली नेवाशाला, श्रोते समोर बसले आहेत. माऊली बोलते. हे सगळं ज्या ठिकाणी चाललंय त्या सगळ्या श्रोत्यांना उद्देशून महाराज अनेक वेळा बोलतायत. अनेक वेळा असंही म्हणतात, नीट लक्ष द्या तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, ते प्रतिज्ञोत्तर माझे उघड आई का. श्रोत्यांशी इतका संवाद करतात ते ज्ञानेश्वर महाराज. सारी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर श्रोत्यांना असं सांगतायत का आता तुम्ही हे सगळं ऐकलं आहे, तुम्हाला खूप आनंद झाला आहे, तेव्हा उद्या आमच्या प्रवचनाची समाप्ती आहे. धोतर, जोड्या, उपरणी, भांडीकुंडी, पैसे काही जमेल ते अर्पण करा, ऐकल्याचं असं सार्थक करा असे माऊली सांगतात का? काय मागतात श्रोत्यांजवळ? काही मागत नाहीत. परमेश्वराजवळ मागतात, आता विश्वात्मके देवे. तो जो विश्वात्मक देव आहे ना त्याने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे. हा जो वाग्यज्ञ त्याने संतुष्ट व्हावे. एने म्हणजे या, एने वाग्यज्ञ. इथे तुम्हाला एक गंमत पाहायला मिळेल की एने हे तृतीयेचे रूप आहे आणि याने हे सुद्धा तृतीयेचे रूप आहे. माऊलींच्या ठिकाणी संस्कृतचा केवढा प्रभाव आहे हे या उदाहरणावरून लक्षात येतं. एने वाग्यज्ञे तोषावे. भाषेबरोबर व्याकरणावरही संस्कृतचा प्रभाव आहे. हा जो वाग्यज्ञ मी केला, इथे यज्ञ शब्द वापरला. हे माझं प्रवचन, माझं विवेचन, माझं कथन, माझं अध्यापन असं नाही म्हटलं, कारण यात मी आला आहे म्हणजे अहंकाराला. हे जे झालं हा जो वाग्यज्ञ झाला याने संतुष्ट व्हावे. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे कर्तव्य. ऐसी हे विश्वव्यवस्था. सारी विश्वव्यवस्था ईश्वराने करून ठेवली आहे. सूर्योदय केव्हा व्हायचा ठरलेलं आहे, त्यात बदल नाही. सूर्योदय रोज होतो, पण दररोजच्या सूर्योदयाच्या वेळेत बदल आहे. तो किती असावा हे विधात्याने ठरवलेलं आहे. चंद्राच्या उगवण्यानुसार समुद्राच्या भरती ओहोटीची व्यवस्था केली आहे. सारा विश्व तोच आहे आणि वेगवेगळ्या रूपांनी आपली कला दाखवत आहे. एवढं सगळं दिसत असूनही मनुष्य बघत नाही, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. तसं अवघे ब्रह्म दिसे उघडे. सगळे ब्रह्म साक्षात उघडं दिसतंय. या विश्वात प्रत्यक्ष परमेश्वर सर्वत्र दिसतोच, आणि तो दिसत असूनही मनुष्य विचारतो, खरंच देव आहे का हो? लेखक म्हणतात, देव बिव काही नाही असं जेव्हा काही माणसं म्हणतात तेव्हा मला त्यांचं कौतुक वाटतं. एकीकडे ते देवाला रिटायर करायचीही गोष्ट करतात आणि दुसरीकडे माऊलींच्या समाधीला स्पर्श करून शपथ घेण्याचीही गोष्ट करतात. या दोन्ही गोष्टी परस्पर संबंध कसा लावायचा हे समजणं मोठं कठीण आहे, पण मला सगळ्यांचं कौतुक.
वेदांत तत्वज्ञान याच्या पुढे जातं आणि असं म्हणतं की जीवनात दुःख आलं तर ते सुद्धा तुम्ही देवाची कृपा समजा. दुःख ही देवाची कृपा. हे कसं काय? कृपा ही आनंद देणारी असते. पैसा मिळाला कृपा आहे, संपत्ती मिळाली कृपा आहे. कुणीतरी कुठेतरी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं आहे की 1,00,000 रुपये शेवड्यांना द्या, कृपा आहे. देवाची कृपा म्हणून त्याला अशी बुद्धी झाली की शेवड्यांना ₹1,00,000 द्या. आणि पहाटे एकाच्या स्वप्नात सांगितलं, सकाळी जाऊन शेवड्यांच्या डोक्यात काठी घाला. आपण म्हणतो, देवा असं कार्य केलंस तू, असं का व्हावं, जीवनात दुःख का येतात? या सगळ्याचं एकच उत्तर आहे की देव स्वतः काही करत बसत नाही, हे त्यातलं रहस्य आहे. त्यानं हे सारं जग सतत चालावं अशी एक मोठी प्रचंड यंत्रणा करून ठेवली आहे. वर्ल्ड इज अ बिग कम्प्युटर. तशी या विश्वाची व्यवस्था त्याने चालविली आहे. प्रत्येकाचं अकाउंट आहे. देवाची बँक इतकी मोठी आहे की इथे कोणीही जीव त्याच्या तडाख्यातून सुटलेला नाही. प्रत्येकाचे अकाउंट तिथे आहे. त्याने किती पुण्य केलं, किती पाप केलं, किती सत्कर्म केली, किती दुष्कर्मे केली, त्या खात्यातून कुणी किती काढले, किती ठेवले तेही आहे. त्यानं किती भगवत भक्ती केली तेही आहे आणि त्याने भगवंताशी किती हरामखोरी केली तेही आहे. या सगळ्या नोंदी तुमच्या अकाउंटवर जमा आहेत. तुम्ही सगळे पैसे काढून घेऊन चेक दिला आहे, तो 10,000चा, हे स्क्रीनवर दिसतं. परमेश्वराजवळ अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये चांगलं केलं तर बक्षीस आहे, वाईट केलं तर शिक्षा आहे. ही व्यवस्था कोणी केली अशी कोणी शंका घेईल. देवाचं नाव तरी कशाला घ्यायचं, कारण जे केलंय त्याचं फळ आपल्याला मिळतं. देवाचं नाव कशाला, याचं उत्तर देऊन ठेवतो. जे केलं तसं भरावं लागेल. हे तत्व आपल्याला देवाच्या, धर्माच्या, तत्वज्ञानाच्या, संतांच्या माध्यमातून कळलं. मग प्रारब्ध कर्मणाः भोगा देवक्षयाः. केलेल्या कर्माच्या नोंदी आहेत, तसं फळ भोगावं लागलं. पण याबरोबरच आणखी एक गोष्ट आहे. ईश्वरानं केलेली एक विशिष्ट व्यवस्था मनुष्यासाठी आहे. तू जर जाणीवपूर्वक मला ओळखलंस आणि साधनेनं मला प्राप्त करून घेतलंस तर पूर्वीचे तुझे धंदे आपोआप बंद होतील. आणि दोन्ही एकाच वेळी होत नाहीत. पापही करतोय आणि हातही जोडतोय असं होत नाही. मग देव म्हणतो, हा हरामखोरच आहे. एक लक्षात घ्या, पापचरणाचा निचरा नामस्मरणानं होतो. पण इकडे रोज पाप आणि इकडे नामस्मरण असं चालत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की सीता नामस्मरण करत होती. संकट काळात आपण जेवढं नामस्मरण करतो ना, तेवढं सुखाच्या काळात कधीच करत नाही. संकटाच्या काळातच देवाची आठवण होते. म्हणून संकटच येत राहावीत असं कोणी म्हटलंय का हो? आमच्याकडे तेही म्हटले. कुणी म्हटले माहीत आहे का तुम्हाला? ज्यांनी प्रवचने ऐकले आहेत त्या श्रोत्यांना हे नाव निश्चित माहीत आहे. पुराणातल्या एका माऊलीने देवाजवळ असं सांगितलं की मला नित्य आपत्ती दे, मला दुःख दे, मला संकट दे. कोणी माहिती आहे कुंतीने मागितलंय हे भगवान श्रीकृष्णाजवळ, सतत मला आपत्ती दे. अहो, कृष्ण भाचा तो स्वतः विचारतो, आत्ते तुला काय देऊ? किती जवळचं नातं आहे. तो म्हणाला, अगं काय मागतेस आत्ते तू हे? आपलं एखाद्या पोलिसाशी नातं असलं तर आपण सांगतो, शेवडे काही काळजी करू नका बरं का, तो हवालदार आपल्या ओळखीचा आहे. भगवान श्रीकृष्ण कुंतीचा भाचा आहे आणि त्यानं तिला काय देऊ म्हणून विचारल्यावर ती कृष्णाला सांगते की मला सतत संकट, आपत्ती, दुःख दे असं ती का मागते भगवंताजवळ? लक्षात घ्या, आपत्ती काळात खूप नामस्मरण होतं, हेच कारण आहे त्याचं. आता यातला एक अखेरचा मुद्दा सांगतो की शनी हा जो ग्रह आहे त्याची 7.5 आहे. म्हटलं की मनुष्य घाबरतो, पण शनी हा कुणाचं वाईट करणारा नाहीये. मनुष्याच्या जीवनात साधारणपणे 2 किंवा 3 वेळा 7.5 येते, कारण 30 वर्षाचं त्याचं एक भ्रमण आहे. 7.5 आली की पहिल्या 2.5 वर्षात शारीरिक हानी होते असं म्हणतात. दुसऱ्या 2.5 वर्षात आर्थिक हानी होते आणि पुढच्या 2.5 वर्षात स्थिती चांगली होते. पण हानी होते तेव्हा मनुष्य भगवंताचं स्मरण करतो, भक्तीकडे वळतो. मनुष्याला भक्तीच्या मार्गाला लावण्याकरता, सन्मार्गाला लावण्याकरता शनी हा आपल्या जीवनात येत असतो. माऊलीने भगवंताजवळ केलेली प्रार्थना तर पुढेच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. यज्ञ म्हणजे कर्तव्य, वाणीने केलेले कर्तव्य, समर्पण. त्याने ईश्वरा तू संतुष्ट हो आणि संतुष्ट होऊन काय कर? तोषोनी मज द्यावे पसायदानही. भगवंता तू मला हे पसायदान दे. हे म्हणजे काय ते पुढे सांगितले. जे खळांची व्यंकटी सांडू. हा आता पुढे क्रमाने येणारा भाग. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदानही.
माऊली भगवंताजवळ प्रसाद मागते आहे, पसायदान मागते आहे. पसाय म्हणजे प्रसाद, भगवंताचा प्रसाद म्हणजे कृपा. तू कृपा कर आणि मला हे दान दे, अशी माऊली भगवंताजवळ प्रार्थना करते. भगवंताजवळ माऊलीनं काय प्रसाद मागितला? संपत्ती, घरदार, चांगली बायको मिळावी अशी मागणी केली. संसारातल्या अपेक्षा केल्या. कोणती अपेक्षा केली? मागणं स्वतःकरता मागितले, पण स्वतःसाठी न मागता जगासाठी मागितले. तोषोनी मज द्यावे असं म्हटले. देवा, तू मला हे पसायदान दे. कोणते पसायदान? तर व्ह्यूअर्स, आता हे कोणतं पसायदान मागितलं आहे हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या भागात. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्स फॉर वॉचिंग. रामकृष्ण हरी.